कळतं त्या उत्तानपाद नावाच्या राजाला. 2 बायका होत्या, एका बायकोला हाकलून दिलं म्हटले. पहिल्या बायकोचं नाव होतं सुनीती. सुनीतीला पुत्रप्राप्ती नव्हती, पण सुनीतीचा जर विचार केला ना तर सुनीती म्हणजे चांगली प्रवृत्ती आहे, चांगली नीतिमत्ता आहे. नीतिमत्तेचं चांगलं उदाहरण म्हणजे सुनीती आहे. सुनीतीपेक्षा चांगलं उदाहरण नीतिमत्तेचं दुसरं कुठलं नसेल बा. आम्ही म्हणतो सुनीतीच्या पोटी त्या ठिकाणी ध्रुवासारखा पुत्र त्या ठिकाणी जन्माला आला. अरे पण या ध्रुवाच्या चरित्रापेक्षा सुनीती अगोदर या जगाला कळाली पाहिजे की नेमकी सुनीती नेमकी आहे तरी कोण, जिनं ध्रुवावर एवढे चांगले संस्कार केले. त्या ठिकाणी पुत्र संतती नाहीये, पण तरी सुद्धा नीतिमत्ता सांभाळली. आणि त्या सुनीती मातेनं त्या ठिकाणी तरी सुद्धा तो संसार त्या ठिकाणी गाडा चालू आहे. पण त्या उत्तानपाद राजानं एक दिवस बाहेर गेला. गेल्यानंतर एक राजकन्या पाहिली, दिसल्याबरोबर मोहित झाला आणि तिला लग्नाचा प्रस्ताव मांडला. लग्नाचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्या ठिकाणी लग्न झालं. दुसरी जी पत्नी केली तिचं नाव होतं सुरुची. एक लक्षात घ्या माझ्या दादांनो, सुनीती म्हणजे नीतिमत्तेचं उदाहरण आहे. आणि जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये नीतिमत्ता असेल ना तर जीवनात तुम्हाला आढळपद घेण्यापासून कोणी रोखू शकत नाहीये बा. पण जीवनात जर नीतिमत्ता घसरली ना मग मात्र काही उपयोग नाही. माणसं म्हणतात ताई लई पैसा घरात येतो, पण अजिबात टिकत नाही. जोपर्यंत तुमच्याकडे नीतिमत्ता आहे तोपर्यंत तुमचं धन टिकेल, तुमचं सर्व टिकेल. पण ज्या दिवशी नीतिमत्ता घसरेल ना त्या दिवशी मग काय होईल, धारे वाट येतं आणि मोरी वाट जातं असं म्हणतात पा. म्हणून नीतिमत्ता असली पाहिजे जीवनात. दुसऱ्या पत्नीसोबत विवाह केला, तिला घरी घेऊन आला. आणि घरी घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी तिनं पाहिलं, त्या सुरुचीनं पाहिलं की कुणीतरी त्या ठिकाणी सुंदरी घरामध्ये दिसते. विचारलं, महाराज आपल्या घरात दिसते ती कोण आहे? राजानं सांगितलं ती तुझी सवत आहे, माझी अगोदरची पत्नी आहे. शेवट ती राजकन्या होती. सुरुचीनं सांगितलं, हे बघा एक तर घरामध्ये मी राहील नाही तर ती राहील. जर तिला घरात ठेवायचं असेल तर मी घरात नाही राहणार. असं म्हटल्याबरोबर शेवट किती केलं तरी धाकटी लाडाची असते असं शास्त्रात वर्णन आहे. तुमचं मला नाही सांगता यायचं, पण धाकटी लाडाची असते. शेवट त्या ठिकाणी सुनीती मातेला घरातून काढून दिलं. सुनीती मातेनं स्वतःहून सर्वस्वाचा त्याग केला आणि राज्याच्या त्या गावाच्या बाहेर जाऊन एक पर्णकुटी बांधली. त्या पर्णकुटीमध्ये ती राहू लागली. त्या पर्णकुटीत राहत असताना त्या ठिकाणून दिवसामागून दिवस जाऊ लागले. पण ज्या वेळेला सुनीती मातेला घराबाहेर काढलं होतं ना त्यावेळेस ती गर्भवती होती. राजाला माहित नव्हतं. सुनीती माता पर्णकुटीत राहते आणि पर्णकुटीत राहता राहता त्या ठिकाणी तिचं जीवन आणि भगवंताचं नामचिंतन मात्र चालू आहे. एक दिवस असं झालं की तिच्या पर्णकुटीवरती तिच्या घरी साधू महात्म्यांचं त्या ठिकाणी पदार्पण झालं. काही साधू महात्मे त्या ठिकाणी तिच्या घरी आले. तिनं त्यांचं त्या ठिकाणी पाहुणचार केला, त्यांची सेवा केली. त्यांचं आदरातिथ्य त्या सुनीती मातेनं केलं. आणि आदरातिथ्य केल्यानंतर मग मात्र साधू महात्मे त्या ठिकाणी आनंदी झाले आणि विचारलं, सुनीती माग तुला काय मागायचंय, आम्ही प्रसन्न आहे तुझ्यावर. तुला काय मागायचंय ते मागून घे. अरे जिनं ज्या सवतीनं घराबाहेर काढलं, सगळं घरदार सोडून तिच्यामुळे बाहेर यावं लागलं. पण ही सुनीती विचार करते, मी तर गर्भवती आहे, मला पुत्र प्राप्ती
माझी जी सवत आहे ना सुरुची, तिला अजून पुत्रप्राप्ती नाही आहे. म्हणून त्या सुनीती मातेनं म्हणावं, महाराज मी गर्भवती आहे, मला पुत्रप्राप्ती होईल सुद्धा हो, पण माझी जी सवत आहे ना तिचं नाव आहे सुरुची, तिला अजून संतान प्राप्ती नाहीये महाराज, तिला संतान व्हावं असं काहीतरी आशीर्वाद द्या. काही निष्काम भाव म्हणावं लागेल. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये नीती असावी. असं म्हणतात, दिवसभर एवढं कष्ट करा की रात्री सुखानं झोप आलीच पाहिजे. 4 महिने एवढे कष्ट करा की 8 महिने बसून खाता आलं पाहिजे. आणि तारुण्यात असं जगा की म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे. आणि या जगात जीवन जगत असताना एवढा परमार्थ करा की या जीवनामध्ये या पुन्हा एकदा या साधू संतांच्या भूमीत आणि छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात पुन्हा आम्हाला जन्म भेटला पाहिजे असं जीवन जगा. जिला त्रास दिलाय, जिला घराबाहेर काढलाय ती सुनीती माता आहे. जिच्या जेवणात एवढी नीती आहे ना ती सुनीती आहे. तिनं म्हणावं, महाराज मला काही नको, मला नाही लागत काही, द्यायचंय ना तर द्या, पण माझ्या ज्या सवत आहे ना तिला पुत्र प्राप्ती होईल असा आशीर्वाद द्या गडे. साधू महात्म्यांनी आशीर्वाद दिला, साधू महात्मे निघून गेले. आता मात्र इकडे सुरुचीला सुद्धा त्या ठिकाणी दिवस गेले. सुनीती मातेचे दिवसामागून दिवस गेले. आता मात्र महिने भरले आणि त्या ठिकाणी एका पुत्राला तिनं जन्म दिला. मुलगा जन्माला आला. मुलगा लहानचा मोठा होऊ लागला. तिच्या पोटी जन्माला आला. त्याचं नाव होतं ध्रुव. ध्रुव जन्माला आलाय आणि जन्माला आल्यानंतर तिनं नाव ठेवलंय ध्रुव. आता लहानचा मोठा होऊ लागला ध्रुव. हळूहळू हळूहळू मोठा व्हायला लागला. 5 वर्षाचा झाला ध्रुव. 5 वर्षाचा ध्रुवानं त्या ठिकाणी लहान मुलांमध्ये खेळायला जावं. खेळण्याचं बागडण्याचं वय ज्या लेकराचं होतं ना, त्या लेकरानं जर मुलांमध्ये खेळायला गेलं ना तर त्यावेळेस ध्रुवाला त्या मुलांनी म्हणावं, अरे ध्रुवा, ध्रुवा आमच्यात नको रे खेळू बाबा तू, कारण ध्रुवा तुला बाबा नाही आहेत. अजिबात आमच्यात खेळायला येत जाऊ नकोस, आमच्यात खेळू नकोस रे ध्रुवा. सगळे म्हणतात तुला बाबा नाही असं म्हणावं, हिनवावं त्या 5 वर्षाच्या लेकराला. अरे ज्याला माणसांमध्ये गेल्यानंतर खेळावं बागडावं वाटतं, लेकरांमध्ये गेल्यानंतर खेळावंसं वाटतं, अशा लेकराला जर त्या मुलांनी म्हटलं ना, डोळे भरून यायचे ध्रुवाचे. त्या ठिकाणी मुलांनी म्हणावं आणि मुलांनी म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी त्यांना निघावं. आईकडे गेला आणि आईकडे गेल्याबरोबर त्या ठिकाणी आईला म्हणतो, आई आई सांग ना ग आई, आई मला खरंच बाबा नाहीत का ग? काय सांगावं त्या आईनं? तुमच्या आमच्यासारखी आई असती, बाई असती तर तिनं सांगितलं असतं, रे काय जायचंय त्याच्याकडे. त्या आईनं सांगावं, अरे तुझा बाप त्रास देतोय म्हणून तुझ्या बापाकडे नाही. असे संस्कार लेकरावर करावेत का? त्या आईनं नाही सांगितलं काही. एकटी का राहते, कशामुळे राहते? आणि बऱ्याच वेळेला असं होतं महाराज, कोणाच्या जीवनात काय चाललंय हे जगताला माहित नसतं, पण फक्त मर्मावर बोट कधी ठेवता येईल ही लोकांची दृष्टी असते. तिनं काही सांगितलं नाही वृत्तांत, पण ती म्हणते, अरे ध्रुवा, अरे का असं विचारतोस रे आज? त्यानं सांगावं, आई लहान मुलांमध्ये खेळायला गेलो होतो. खेळायला गेलो, पोरं खेळत होती. खेळत असताना त्यांच्यामध्ये खेळायला गेलो, त्या कुणाच्या हातातला चेंडू घेतला तर त्यानं म्हणावं, अरे ध्रुवा लांब नको खेळू आमच्या सोबत. अरे तुला बाबा नाही आहेत. सगळी लोक म्हणतात बाबा नाहीत, अजिबात खेळू नको आमच्या सोबत.
आई पोरं सुद्धा खेळायला घेत नाहीत ग. आई अगं एवढंच नाही, लोकांचे वडील ज्या वेळेला मुलांना बाहेर घेऊन जातात ना, बोटाला धरून फिरून फिरून आणतात ना, त्यावेळेला आई मला वाईट वाटतं ग. ज्यावेळेस लोकांच्या लेकरांचे वडील खांद्यावर घेऊन त्यांना खेळवतात, सगळ्या गावात फिरवतात, त्यावेळेला माझं अंतकरण खूप दुखतं ग. आई आई खरंच सांग ना ग, आई खरंच मला बाबा नाही का ग? त्यावेळेस आता सुनीती मातेचं सुद्धा अंतकरण भरून आलं आणि सुनीती माता म्हणते, अरे बाळा, या राज्याचे जे राजे आहेत ना, तेच तुझे वडील आहेत. सुनीतीला पुत्र झाला होता, त्याचं नाव होतं उत्तम. तोही या मुलांमध्ये खेळायला असायचा. उत्तमाचं त्या ठिकाणी परिचय असल्या कारणानं ध्रुव म्हणतो, आई अगं उत्तमाचे जे वडील आहेत तेच माझे बाबा आहेत का ग? हो ध्रुवा, जे उत्तमाचे वडील आहेत ते तुझे सुद्धा वडील आहेत. एवढ्या दिवसापासून अंतकरणात आस लागली होती भेटायची. त्या ठिकाणी ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी ध्रुव निघाला, महालाच्या दिशेनं निघाला. महालापर्यंत येऊन पोहोचला ना, आतमध्ये गेला. आतमध्ये डोकावून बघितलं, महालामध्ये राजा उत्तमाला मांडीवर घेतलेलं होतं उत्तानपाद राजानं, आणि त्या उत्तमासोबत राजा खेळत होता. त्या दोघांना खेळताना पाहून ध्रुव विचार करतो, मी जर लहानपणापासून इथं असतो तर माझ्यासोबत सुद्धा बाबांनी असंच खेळलं असतं ना. हळूच डोकावणाऱ्या ध्रुवाकडे उत्तानपादाचं लक्ष गेलं. उत्तानपादानं पाहिल्याबरोबर आनंद झाला. आजपर्यंत माझ्याजवळ माझा एकच पुत्र होता, पण दुसरा सुद्धा आला. त्याला जवळ बोलावलं, दुसऱ्या मांडीवर ध्रुवाला बसवलं आणि दोन्ही लेकरांसोबत उत्तानपाद नावाचा राजा खेळू लागला. काही वेळानं त्या ठिकाणी सुरुची आली, उत्तमाची आई, ध्रुवाची सावत्र आई. आल्याबरोबर तिनं पाहिलं, एका मांडीवर त्या ठिकाणी उत्तम आहे, एका मांडीवरती ध्रुव बसलेला आहे. घाई गडबडीनं आली, तिनं पाहिलं, ध्रुवाच्या हाताला धरलं, फरफडत फरफडत ओढलं आणि लांब भिरकावून दिलं. ए ध्रुवा, कोणाला विचारून बसलास या मांडीवर? अजिबात बसायचं नाहीये. 5 वर्षाचं चिमुकलं लेकरू ते. उडून भिरकावल्याबरोबर त्या ठिकाणी रडू आलं आणि रडता रडता ध्रुव विचारतो, अगं आई, माझं काही चुकलं का ग? जसे उत्तमाचे बाबा आहेत तसे माझे सुद्धा बाबा आहेत ना ग ते. मग आई, तसा उत्तमाचा अधिकार आहे तसा माझा सुद्धा अधिकार आहे का त्या मांडीवर? ए ध्रुवा, असं नाही बसता येणार तुला त्या मांडीवर. अरे तुला जर या मांडीवर बसायचंच असेल ना, तर तुला त्याच्यासाठी या सुरुची आईच्या उदराला जन्म घ्यावा लागेल, तेव्हा तुला या मांडीवर बसता येईल. काय अभिमान, काय स्वाभिमान झाला होता हिला या आजीच्या स्वतःच्या गर्भाचा. माणसानं जीवनात कधी अभिमान करू नाही गड्या. माणसाच्या जीवनामध्ये कधी अभिमान नसावा. स्वाभिमानानं जीवन जगावं, पण अभिमानानं कधी जगू नाही म्हणतात. आज आमचा जर विचार केला तर आमच्याकडे अभिमान वाढलाय. माणसाला कशा कशाचा अभिमान होईल सांगता येत नाही. कोणाला अभिमान आहे कुणाच्या ज्ञानाचा, कुणाला अभिमान आहे कुणाच्या पदाचा, कुणाला अभिमान आहे ताकदीचा, कुणाला अभिमान आहे आपल्या खुर्चीचा. अरे काय अभिमान करता कुठल्या गोष्टीचा? ज्या खुर्चीचा अभिमान बाळगताय ती खुर्ची 5 वर्षांना जाईल तर कोणी कुत्र सुद्धा विचारणार नाही तुम्हाला. ज्या ताकदीचा अभिमान करताय, आम्हाला वाटतं आम्ही महाराष्ट्र केसरी आहेत, आम्ही हिंद केसरी आहेत. अरे बाबांनो, पण त्या भगवंताच्या जर डोक्यात आलं ना, तर तुमची मेन असणारी तार ज्यानं जर कट केली ना, तर मग मात्र त्या ठिकाणी एखादा पॅरालिसिसचा झटका जर आला तर मग हिंद केसरी असू द्यात नाही तर महाराष्ट्र केसरी असू द्यात, अरे रिकामी कप अशी सुद्धा तुला उचलता येणार नाही. ही खरी गोष्ट आहे, ही वास्तविकता आहे.
अभिमान कशाचा करता दादा? हे ताना घेऊन आला शिकाय, जाताना घेऊन जाणार काय, नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान धरू भल्या माणसा, हे माणसा नको अभिमान करू भल्या माणसा. अरे ताना घेऊन आला शिकाय, जाताना घेऊन जाशील का, ए माणसा येताना घेऊन आला शिकाय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान धरू भल्या माणसा, नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान करू अरे भल्या माणसा, हे माणसा नको अभिमान करू भल्या माणसा. बंगला अन गाडी फसवणी जगाला, तू बांधली संसार दमडी, या गरिबाचा दिन दुबळ्याचा, या गरिबाचा दिन दुबळ्याचा, नको छेड तू करू भल्या माणसा, नको अभिमान करू भल्या माणसा. हो येताना 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 घेऊन आला शिकाय, जाताना घेऊन जाशील का, येताना घेऊन आला शिकाय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान धरू भल्या माणसा, नको अभिमान धरू भल्या माणसा, अरे नको अभिमान करू भल्या माणसा. माणसाने जीवनामध्ये अभिमान कधी करू नये कडे. अभिमान नसावा माणसाच्या जीवनामध्ये, म्हणून म्हणतात नको अभिमान धरू भल्या माणसा. अभिमान धरू नको बाबा, आम्हाला अभिमान आहे आमच्या पैशाचा, संपत्तीचा, गाडीचा, बंगल्याचा. पण अरे किती संपत्ती कमवली तरी तुला सोबत नेता येणार नाहीये शेवटीला. मला सांगा किती पैसे कमवले म्हणजे तुम्हाला मरताना सोबत नेता येतील? येतील नेता? कितीही कोट्यानं कमवली ना तरी शेवटी मरणाच्या वेळेला नाही येत उपयोगीला. हे मी नाही म्हणत, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मुस्लिम समाजाचे एक संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे कबीरदासजी. कबीरदासजी म्हणतात, सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, सज धज कर जिस दिन मौत की
शहजादी आएगी ना सोना काम आएगा ना चांदी आएगी ना सोना काम आएगा ना चांदी आएगी सज धज कर आएगी सज धज कर मौत आएगी ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगा ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगा ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगा काय म्हणतात कबीरदासजी बा अरे आयुष्यभर हाडाची काडी रक्ताचं पाणी करून प्रॉपर्टी कमवून ठेवता माग कोट्यानं जवळ कमावतो तोपर्यंत काही काही माणसं अशी आहेत टू व्हीलर वर फिरतात कधी स्वतःसाठी फोर व्हीलर खरेदी केली नाही का पैसे वाया जातात म्हणून घरी फोर व्हीलर असून सुद्धा आम्ही टू व्हीलर वरती फिरतो का पेट्रोलला खर्च होतो म्हणून आम्हाला साठवून ठेवायचंय माग अरे किती कमावलं तरी मरताना नाही रे उपयोगीला येणार दादा ना सोना काम आएगा ना चांदी आएगी ना सोना काम आएगा ना चांदी आएगी ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी कबीरदासजी म्हणतात बा म्हटले मरताना सोनं चांदी कामाला येणार नाही प्रत्येकाला माहित आहे कारण किती पैसावाला असला तरी मरताना त्याच्यासोबत 1 लाखाची गट्टी ठेवताना कधी पाहिली का एखादा माणूस आहे त्याच्या तिरडीवरती 1 लाखाची गट्टी ठेवलेली आपण पाहिली का अजिबात नाही इकडे आम्हाला महिला मंडळ सुवर्णाची आवड आहे पण मेल्यानंतर एखादा तोळा तुमच्या तोंडात टाकलेला ऐकलाय का आम्हाला माहिती आहे काही उपयोगीला येणार नाही काही शेवटी सोबत येणार नाही कबीरदासजी म्हणतात अरे सोनं कामाला येणार नाही चांदी कामाला येणार नाही पण तरी सुद्धा तुझ्या आयुष्यातली गुरमी बघितली का काय म्हणतात पहा ना सोना सज धज कर मौत आएगी सज धज कर मौत आएगी ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी कबीरदासजी म्हणतात प्रत्येकाला माहित आहे की मरताना काही सोबत येणार नाही पैसा नाही सोनं नाही चांदी नाही आणि म्हणतात तरी सुद्धा तुझ्या आयुष्यातली गुरमी गेली नाही माणसा कबीरदासजींचे शब्द आहेत कबीरदासजी म्हणतात तू एवढासा आहेस तुझे स्वप्न आभाळाला टिकतील एवढे आहेत आणि एवढंच नाही तुझा जन्म मातीपासून आहे तुला पुन्हा मातीतच जायचंय पण तुझ्या गळ्यातला गोप मात्र सोन्याचा आहे म्हणतात पाहते इतना सा तू कितने बड़े अरमान है तेरे अरे मिट्टी का तू सोने के सामान है तेरे इतना सा तू कितने बड़े अरमान है तेरे मिट्टी का तू सोने के सामान है तेरे पण एक दिवस गुरमी उतरेल रे बाबा तुझी पण कधी मिट्टी की काया जिस दिन मिट्टी में मिल जाएगी ना सोना
आम्हाला येणार नाही, तुझा बंगला नाही, गाडी नाही, संपत्ती नाही, काही नाही. म्हणून माणसानं जीवनात अभिमान करू नये गणे. आम्हाला एवढा अभिमान झालाय पैशाचा की ज्याच्याकडे 5 लाख आहेत त्याला वाटतं 10 लाख आल्यावर सुख मिळेल, ज्याच्याकडे 10 आहेत त्याला वाटतं मी कोटीचा मालक झाल्यावर मला सुख मिळेल. जो कोटीचा मालक आहे तो चलता चलता सुद्धा कोणाला भाव देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याला वाटतं मी का बोलू त्याच्यासोबत, माझ्याकडे पैसा आहे, मी का बोलू त्याच्यासोबत, माझ्याकडे राजकीय सत्ता आहे. पण या अभिमान मनात जर जगाल ना तर तो भगवान परमात्मा कधी तुम्हाला जवळ नाही करणार दादा. अरे माणसात देव पहा, आयुष्य चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसानं अभिमान करू नये. पण आज काय अभिमान झाला होता या सुरुचीला स्वतःच्या गर्भाचा. अरे ध्रुवा, तुला जर या मांडीवर बसायचं असेल ना रे बाबा, तर याच्यासाठी तुला त्या ठिकाणी पुन्हा दुसरा जन्म घ्यावा लागेल. या सुरूच्या आईच्या पोटीला जन्माला यावं लागेल, तेव्हा ही मांडी मिळेल तुला. याच्यासाठी एक काम कर, वनात जा, तपश्चर्या कर आणि त्या देवाला, या जगत जनिताला त्या ठिकाणी प्रसन्न करून घेन. मग त्याला मागणं माग की देवा, माझ्या वडिलांच्या मांडीवर मला बसायचं आहे, त्याच्यासाठी मला सुरूच्या आईच्या पोटी जन्माला घाल. काय अभिमान झाला होता या 5 वर्षाच्या लेकराचं बालमन दुखावलं होतं. रडत रडत ध्रुव त्या ठिकाणाहून निघाला. आईकडे येत असताना समोरून बघितलं सुनीती मातेनं. ध्रुव रडत येतोय. जगतामध्ये 3 प्रकारच्या माता आहेत पहा. ज्यावेळेला एखादं लेकरू रडत येईल, काही भांडणं झालेली असतील, मारामारी झालेली असेल, तिकडून येताना पाहिलं की ही इकडं कमरेचा पदर खोसते, बघ लगेच बांगड्या माग, तू फक्त नाव सांग. बघते त्याच्या घरी जाऊन काय येते, कुणी मारलं, फक्त नाव सांग. कुणी मारलं, का मारलं, कशासाठी मारलं, अजिबात विचारपूस नसते. ही झाली एक प्रकार. दुसरा प्रकार असा सांगितला, ती आई म्हणते अरे बाळा, आलास, कुणी मारलं तुला, आणि जर त्याने तुला मारलं तर तू अगोदर काही केलं होतंस का. अरे जाऊ दे, लेकरांमध्ये गेल्यानंतर होत असतील भांडणं, आज भांडशील, उद्या खेळायला जाशील. त्याला समजावून सांगणारी एक माता असते. आणि तिसऱ्या प्रकारची माता म्हणजे सुरूची मातेसारखी, सुनीती मातेसारखी माता आहे. सुनीती मातेनं ध्रुवाला येताना पाहिलं आणि आल्याबरोबर विचारलं, ध्रुवा अरे काय झालं, तुला एवढा रडतोस. त्यानं सांगितलं, आई तुम्हाला सांगितलं उत्तमाचे बाबा आहेत, ते तुझे बाबा आहेत. मी गेलो बाबांना भेटायला आणि गेल्यावर बाबांनी मला मांडीवर घेतलं आई, पण सुरूची मातेनं मला ओढलं आणि त्या ठिकाणी जमिनीवर फरकटून दिलं. मला तिनं सांगितलं, तुला जर मांडीवर बसायचं असेल ना तर तुला या सुरूच्या आईच्या पोटी जन्माला यावं लागेल. आणि ध्रुव रडू लागला. सुनीती मातेनं विचार केला, याच्या बालमनावर त्या ठिकाणी घाव झालेला आहे, लोखंड वितळलेलं आहे, आता याला चांगला आकार देण्याची वेळ आहे. सुनीती माता ध्रुवाला म्हणते, अरे ध्रुवा, अरे अशा मांडीसाठी काय एवढी तळमळ करतोय. अरे ज्या मांडीची आस करतोस ती आस तुला भेटली तर उद्या त्याचा मालक दुसरा कोणीतरी तुला उठवणारा त्या ठिकाणी निर्माण होईल. अरे आस करायची ना ध्रुवा, तर त्या मांडीची कर ज्या मांडीवरून तुला कधी कोणी उठवू शकत नाही. ध्रुवा, आई अगं अशी मांडी नेमकी कोणती असते ग, त्याच्यासाठी मला काय करावं लागेल ग. त्यावेळेस ती माता म्हणते, ऐसी जगह बैठ जहां से कोई न बोले उठ. शब्द लक्षात घ्या, ऐसी जगह बैठ जहां से कोई न बोले उठ और ऐसी बानी बोलो जो कोई न बोले झूठ. असं ठिकाण मिळव ध्रुवा, अशा जागेवर जाऊन बस ध्रुवा. आई त्याच्यासाठी काय करावं लागतं ग. त्यावेळी सुनीती माता म्हणते, अरे तुला
तुला त्याच्यासाठी त्या भगवान परमात्म्याचा टाहो फोडावा लागेल, त्याचं नामचिंतन करावं लागेल. आणि त्याच्यासाठी ध्रुवा तुला वनात जावं लागेल रे बाळा. वनात जाऊन त्या देवाची तपश्चर्या करावी लागेल. 5 वर्षाच्या लेकराला आम्ही तो जेवत नाही म्हणून फोन काय देतो, त्याच्या मागे जेवण खाऊन काय फिरतो. आम्ही आज लेकरांचे एवढे लाड पुरवतो, पण 5 वर्षाच्या लेकराला सुनीती मातेनं सांगावं, ध्रुवा तुला त्याच्यासाठी वनात जावं लागेल रे. एवढा शब्द ऐकले आणि ध्रुव म्हणतात, आई मग जाऊ का ग मी वनात, त्या देवाला मिळवायला, त्याला भेटायला. आईला विचारावं आणि ध्रुव निघालेत वनाच्या दिशेनं. वनाच्या दिशेनं जात असताना आता मात्र नाजूक साजूक पावलं आहेत. 5 वर्षाचं लेकरू म्हणजे किती कोवळं लेकरू म्हणावं लागेल हो. असं लेकरू वनाच्या दिशेनं निघालं. जाता जाताच त्या ठिकाणी नारद महर्षींची भेट झाली. नारायण नारायण. नारद महर्षी तिथं आले आणि आल्याबरोबर त्यांना पाहिलं तर एक चिमुकलं लेकरू वनाच्या दिशेनं जाताना दिसलं. वनाच्या दिशेनं जाताना बघितल्याबरोबर नारद महर्षी म्हणतात, ए पोरा, अरे कुठं निघालास? तो म्हटला, मी वनात चाललोय. कशाला? त्या देवाला भेटायचंय मला, मला त्याची तपश्चर्या करण्यासाठी चाललोय मी. म्हटले, अरे तू वनात चाललाय, पण वनात जाणं काही सोपं नाहीये. तिकडे भक्ष्य करणारे प्राणी असतात, मोठमोठाले प्राणी असतात, सुपारी सारखं गिळून टाकतील तुला. आणि वनात चाललायस देवाची तपश्चर्या, तपश्चर्या काही सोपी असते का? अरे त्याच्यासाठी खूप तप करावं लागतं. एवढं म्हटल्याबरोबर ध्रुव बाळ म्हणतो, तुम्ही नारदजी आहात का? नारद महर्षी म्हटले, तुला कसं कळालं की मी नारद आहे म्हणून? त्यावेळेस ध्रुव बाळ म्हणतात, मला माझ्या आईनं सांगितलं होतं, ज्यांच्या हातात ब्रह्मवीणा आहे, ज्यांच्या हातात त्या ठिकाणी ब्रह्मवीणा घेऊन जे भगवंताचं चिपळ्या वाजवत भजन करतात, ज्यांची शेंडी तटस्थ एंटिण्यासारखी उभी असते कायम. आणि नारदजींचा विचार केला तर पुराणातलं गुगल म्हटलं तरी हरकत नाही. काही टाईप करा, काही सर्च करा, काही ना काही उत्तर येतच. त्यांची शेंडी अक्षरशः एंटिण्यासारखी उभी असते ना. आणि नारद त्या ध्रुवा, ज्यांची भेट, त्यांची भेट ज्यांना होईल ना, त्यांना भगवान परमात्मा प्राप्तीचा त्या ठिकाणी त्याला उशीर नाही लागत. ध्रुव म्हणतो, मी गेलो बी असतो गड्या माघारी, पण आता तुम्ही भेटलात ना, आता नाही जाणार. अरे नुसतं देव मिळवायचं सोपं नाही, त्याला गुरु करावा लागतो, त्याच्यासाठी गुरु दीक्षा घ्यावी लागते, मग त्याचं त्या ठिकाणी नामचिंतन करावं लागतं, मग समाधी लागते आणि मग भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. तू म्हटलं, नारदजी आता मला काही घरी पाठवू नका गड्या, मी घरी जायचो, मग गुरु बघायचो, मग गुरु बघितल्यानंतर मग त्यांची दीक्षा घ्यायचो, दीक्षा घेऊन मग त्याचं नामचिंतन, मग समाधी, मग देव भेटायचा, याच्यात वर्ष 6 महिने निघून जातील. मग एक काम करा ना, तुम्हीच माझे गुरु व्हा ना. काय भाव आहे नारदजी, तुम्हीच माझे गुरु व्हा ना, तुम्हीच मला गुरु दीक्षा द्या. त्या लहान बालकाची दृढ निष्ठा बघितली, नारदींचं मन भरून आलं. ध्रुवानं नमस्कार केला, नारदजीनं त्याला कवटाळून जवळ घेतलं आणि त्याला एक त्या ठिकाणी नामचिंतनासाठी एक नाममंत्र दिला. नाममंत्र दिल्याबरोबर त्या ठिकाणी ध्रुव बाळ गेला, वनामध्ये बसला आणि बसल्यानंतर एका झाडाखाली बसून आता मात्र ध्रुवानं नामचिंतन चालू केलं. ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय.
परमार्थामध्ये परमार्थ करत असताना, त्याच्यामध्ये आस्वाद घेत असताना वन्स मोर नाही, आयुष्यभर करता आलं पाहिजे आम्हाला, जीवनभर झालं पाहिजे. उगाच आता कार्यकर्त्यांनी आयोजन केलंय म्हणून आम्ही या ठिकाणी रममाण होतो, आनंद घेतो असं नाही. जीवनामध्ये परमार्थ करायचाच म्हटलं ना तर आम्हाला चालता चालता कामामध्ये सुद्धा करता आला पाहिजे. कामामध्ये काम काही म्हणा म्हणा. लहानशा 5 वर्षाच्या लेकरानं वनाकडे प्रस्थान केलं आणि प्रस्थान केल्यानंतर एका झाडाखाली बसलाय ध्रुव. भजन करू लागला. भजन करता 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 त्या ठिकाणी तपश्चर्या आरंभ केली. पहिल्या महिन्यामध्ये फळं खाऊन तपश्चर्या केली. दुसऱ्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी पाणी पिऊन तपश्चर्या केली. तिसऱ्या महिन्यामध्ये पाणी सोडून दिलं. आता झाडाचा पाला खाऊन त्या ठिकाणी तपश्चर्या करायला सुरुवात केली. त्यानंतर चौथ्या महिन्यामध्ये वायू पिऊन फक्त तपश्चर्या करायला सुरुवात केली. 5व्या महिन्यामध्ये या 5 वर्षाच्या लेकरानं फक्त श्वास घेऊन तपश्चर्या सुरुवात केली. फक्त श्वास घेईल तेवढाच अन्न पाण्याचा त्याग केलाय. आणि आता मात्र त्या ठिकाणी 6व्या महिन्यामध्ये आता श्वास घेणंही थांबलं, सोडून दिलं. तपश्चर्या चालूच आहे. ध्रुवानं श्वास घेणं सोडलं. जसं काही संपूर्ण ब्रह्मांडाचा प्राणवायू जणू त्या ठिकाणी धोक्यात आल्यासारखं झालं. सगळ्यांचा श्वास गुदमरायला लागला. त्राही त्राही करत त्या ठिकाणी सगळी देवता भगवंताच्या जवळ गेले. देवा देवा, अहो ते 5 वर्षाचं चिमुकलं लेकरू त्या ठिकाणी तपश्चर्या करताय. तपश्चर्या करताना त्यांना आता प्राणवायू सुद्धा रोखलाय. देवा, आमचा श्वास त्या ठिकाणी प्राणवायू धोक्यात आल्यासारखं वाटतंय. देवा देवा, जा ना तुम्ही, द्या ना त्याला त्या ठिकाणी दर्शन. भगवंत म्हणतात मला त्याचं दर्शन देण्यासाठी नाही, त्याचं दर्शन घेण्यासाठी जायचं. भगवंत निघाले, ध्रुवाच्या समोर येऊन उभं राहिले. चतुर्भुज स्वरूप त्या ठिकाणी प्रकट झालं. पण ध्रुवाला आवाज देऊ लागले, ध्रुवा ध्रुवा मी आलोय. अरे ध्रुवा डोळे उघड. पण त्या चिमुकल्या लेकरानं अंतःकरणात त्या परमात्म्याची छबी निर्माण केली होती, त्याच्यातच पाहण्यात मग्न झाला होता. बाहेर देवाला कळालंच नाही. काय करावं लक्ष देत नाही म्हणून भगवंतानं चमत्कार केला. आतमध्ये अंतःकरणात प्रगट केलेली छबी त्या ठिकाणी दृश्य केली. आणि ते अदृश्य केल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी भगवान परमात्मा का मला दिसत नाही म्हणून त्या ठिकाणी लगबगीने डोळे उघडले. त्याला शोधावं कुठे गेला असेल. डोळे उघडल्याबरोबर पाहिलं तर काय, तो तेजपुंज असणारा भगवान परमात्मा त्याच्या समोर उभा आहे. ज्याचं मेघश्याम वर्ण आहे, कुरळे कुरळे केस आहेत, धनुष्याकृती ज्याच्या भोवया आहे. एवढंच नाही, गुलाबाची पाकळी ठेवल्यासारखी ज्याचे ओठ आहेत, रत्नाची उडी ठेवल्यासारखे ज्याचे दात आहेत. आणि चतुर्भुज तो परमात्मा पाहिला आणि भान हरपून गेला ध्रुव. त्या भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहिलं, त्याची स्तुती करावीशी वाटली. पण आता मात्र तोंडातून शब्द फुटे ना. भगवान परमात्म्यानं आपल्या हातात असणारं कमळ त्याच्या डोक्यावर ठेवलं, त्याचं पूजन करू लागला. देव भगवंताला जाणवलं आता ध्रुवाला माझी त्या ठिकाणी स्तुती करायची, पण त्याचे शब्द फुटत नाहीत. आपला शंख त्याच्या गालाला लावला आणि वेदांनाही पुराणांनाही लाजवेल अशा प्रकारची स्तुती मात्र त्या ठिकाणी ध्रुव बाळ करू लागला. आपुल्या बळे नाही मी बोलत आणि सखा कृपावंत वाचा त्याची. त्या भगवंताच्या कृपेनं ध्रुव बोलायला लागला. ध्रुवानं भगवंताची स्तुती केली. बडियाचे अंकित आम्ही झालो बडिवंत. त्या ठिकाणी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. आम्ही त्याचे बडिवंत आहोत म्हणून आम्ही जगात पूज्य आहोत. जग आम्हाला पूजतंय म्हणून विचार केला ना तर लोक म्हणतात फार सुंदर बोलतात आई तुम्ही, खूप चांगली कथा चालू आहे. पण एक सांगू, भगवंत विचार करत असतो माझं संकीर्तन चालू आहे, माझं भजन चालू आहे, माझं त्या ठिकाणी कीर्तन चालू आहे, कथा चालू आहे ना, मग चांगलंच बोलू द्या, त्याची कृपा असते ती. म्हणून कीर्तन चांगलंच असतं, कथा चांगलीच असते. त्या ठिकाणी ध्रुवानं भगवंताची स्तुती केली. देवाला छान वाटलं, बरं वाटलं. माझ्याविषयी त्या ठिकाणी ध्रुवानं एवढी सुंदर या बालकानं त्या ठिकाणी स्तुती केली. आता मात्र भगवंतानं त्या ठिकाणी
ध्रुवाला सांगितलं, ध्रुवा माग तुला काय मागायचं ते. ध्रुव आला होता की मला अशी मांडी द्या की तिथून मला कोणी उठवलं नाही पाहिजे. पण आता भान हरपला, काय मागावं त्याला कळेना. ध्रुव म्हणतो, देवा मला भक्ती दे आणि सत्संग आयुष्यभर मला दे देवा. आढळपद नाही मागितलं, ते देवानं स्वतःहून दिलंय त्याला. त्यानं मागितलं की मला फक्त काय दे, सत्संग दे आणि तुझी भक्ती आयुष्यभर जन्मभर तू मला दे. भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं, ध्रुवा माझा तुला आशीर्वाद आहे. तुझ्या वडिलांनंतर 36,000 वर्ष तू काय करशील, राज्य करशील. त्यानंतर तुला विमान घ्यायला येईल. मग मात्र त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणाहून गेले. आता मात्र ध्रुव पुन्हा माघारी घरी परतले. घरी आल्याबरोबर त्या ठिकाणी पहिला नमस्कार केला ती सुरुची मातेला, जिच्यामुळं मनात जावं लागलं होतं. जिनं सांगितलं होतं, तुला जर वडिलांची मांडी पाहिजे असेल तर माझ्या पोटी जन्माला घे. अशा सुरुची मातेच्या त्या ठिकाणी नतमस्तक झाल्याबरोबर तिला थोडंसं लाजल्यासारखं झालं. कारण कधी कधी अशा गोष्टी घडतात पहा. आल्याबरोबर नमस्कार केला त्यावेळेस ती सुरुची माता म्हणते, ध्रुवा मला लाजवतोस का रे. त्यानं सांगितलं, नाही आई, जर तू मला या ठिकाणी असं बोलून पाठवलं नसतं ना तर त्या भगवंताची भेट मला झाली नसती. तुझा त्या ठिकाणी उपकार आहे माझ्यावर, म्हणून तुला पहिला नमस्कार. नंतर दुसऱ्यांना नमस्कार करून झाला, सगळे आनंदित झाले. आणि आता ध्रुवजी पुन्हा त्या ठिकाणी आपला राज्यावरती विराजमान झाले. उत्तानपाद राजा निघून गेला तपश्चर्येसाठी. मग त्या ठिकाणी ध्रुवानं 36,000 वर्ष राज्य केलं. त्यामध्ये अनेक घटना घडल्या.